आज आपण जवळजवळ 21व्या शतकात पोहोचलोय आणि या 21व्या शतकात माझे विद्यार्थी, तुमचे मुलं हे आज स्पर्धेत टिकली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत असं मला सुरुवातीपासून वाटतं. आणि यासाठीच आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण, आपलं प्रत्येक विद्यार्थ्याचं एक करिअर असतं. या करिअरमध्ये 10वीचं वर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण वळण हे 10वीचं वर्ष देत असतं. महाराष्ट्र किंवा भारताची जे शैक्षणिक पद्धती आहे त्याच्यामध्ये 10वीचं वर्ष खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला माहीतच आहे की जगते वेळी पैसा आणि चांगलं करिअर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर या करिअरच्या ज्या काही वाटा आहेत त्या जर व्यवस्थित आपण निवडल्या तर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने योग्य मार्गाने भरपूर पैसे कमवू किंवा आपली मुलं, माझी विद्यार्थी हे पैसे कमवतील. 10वीचं वर्ष हे प्रत्येक मुलाच्या करिअरला वळण देत असं मी म्हणतोय. तर आम्ही बघतोय की ज्या मुलाला 10वीला चांगले मार्क पडतात त्याला 11वी आणि 12वीला चांगलं कॉलेज मिळतं. आणि ज्याला 11वी आणि 12वीला चांगलं कॉलेज मिळतं त्याच विद्यार्थ्याला पुढे त्याला जे काही शिकायचं असेल, डिग्री करायची असेल 11वीच्या 12वीच्या नंतर, तर तिथे त्याला चांगलं कॉलेज मिळतं. 10वीच्या ज्या परीक्षा सुरू होतात त्या साधारण मार्च महिन्यापर्यंत मार्च महिन्यातच त्या परीक्षा सुरू होतात. फेब्रुवारीपर्यंत त्यांच्याकडे वेळ असतो. म्हणजे जवळजवळ जर जूनपासून सुरुवात केली तर 6, 7, 8 महिने मुलांच्या हातात असतात. आणि या 8 महिन्यामध्ये त्यांना पूर्ण वर्षभराचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे लातूर, अमरावती, नांदेड किंवा मराठवाड्यातला संभाजीनगर जिल्हा असे काही विविध जिल्हे आहेत जिथे 10वी या वर्षाची सुरुवात अगदी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्येच केली जाते, जेणेकरून 10वीच्या मुलांना त्यांचा जो 10वीचा सिलेबस आहे त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी एक 10 ते 12 महिन्याचा काळ मिळाला पाहिजे. तशा कुठलाही प्रकार मला आतापर्यंत या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये घडतोय असं दिसून आलेलं नाही. 9वीचे मुलं जवळजवळ एप्रिलपर्यंत 9वीचाच अभ्यास करत असतात. 9वीचा अभ्यास महत्त्वाचाच आहे त्यात दुमत नाही. पण 9वीचा अभ्यासक्रम आपल्याला थोडंसं लवकर पूर्ण करून 10वीच्या अभ्यासाला लवकरात लवकर सुरू करायला हवं. कारण का 10वीच्या मार्कावरच पुढचं त्याचं थोडंसं करिअर जे आहे ते अवलंबून आहे. मार्क महत्त्वाचे नाहीत असं आपण नेहमी म्हणतो, पण तुमची माझी परिस्थिती बघता आपल्यासाठी आपले मार्कच महत्त्वाचे आहेत. तुमच्या माझ्या कपाटामध्ये 4-5 करोड रुपये पडलेले आहेत असं नाही. आपल्याला जर पुढे आपलं जे जीवन आहे ते जर व्यवस्थित पूर्ण करायचं असेल तर आपल्याला एक चांगला पगार असणं गरजेचं आहे. आणि या चांगल्या पगारासाठी आपल्याकडे चांगली नोकरी असणं गरजेचं आहे. चांगल्या नोकरीसाठी चांगली डिग्री असणं गरजेचं आहे. चांगल्या डिग्रीसाठी चांगलं कॉलेज असणं गरजेचं आहे. आणि चांगल्या कॉलेजसाठी चांगली 11वी 12वी घडणं गरजेचं आहे. चांगली 11वी 12वी जर घडवायची असेल तर तुम्हाला 10वीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क असणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी आपण एप्रिलपासूनच अभ्यासाला सुरुवात करावी. मी तर म्हणतोय एप्रिल पण खूप दूर आहे. जसा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय तेव्हापासूनच या अभ्यासाला सुरुवात करावी, जेणेकरून तुम्हाला इतरत्र फिरण्याची गरज नाही. तुमच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. एप्रिलमध्ये हाफ डे स्कूल असतं, म्हणजे सकाळची शाळा असते. तर इतर दुसऱ्या कुठल्याही वाईट नादाला लागण्यापेक्षा आपण थोडं अभ्यासाकडे लक्ष कॉन्सन्ट्रेशन करावं असं मी 9वीच्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो. मला वाटतं माझे शब्द थोडे इकडे तिकडे झाले असतील, पण मला जे सांगायचंय ते तुमच्या लक्षात आलं असेल. 9वीच्या प्रत्येक मुलांनी थोडंसं 10वीसाठी आत्तापासूनच लगेचच
तयारीला सुरुवात करायची आहे. थँक्यू.